कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण सध्या श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. आज आपला अध्याय 15वा चालू आहे. जर आपल्या सर्वांना या चॅनलवरच्या कथा, साहित्य किंवा चरित्र ऐकावयास आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या काही कमेंट्स असतील तर त्याही जर आपण दिल्या तर मला खूप आनंद होईल. सुरू करूया अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐक शिष्यानामकरणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली परियेसा. तू माते पुसतोसी होतक मन संतोषी, गौप्य व्हावया कारण कैसी सांगेन एक एक चित्ते. महिमा प्रगट जाहली बहुत तेणे भिजती लोक अमित, पाम्यार्थ व्हावे म्हणून समस्त येती श्री गुरूंच्या दर्शना. साधू असाधू धूर्त सकळी समस्त येती श्री गुरुजवळी, वर्तमानी खोटा कळी सकळ ही शिष्य हो म्हणती. पाहेवा पूर्वी भार्गवराम निक्षत्र केली मेदिनी, राज्य विप्रांसी देऊनी गेला आपण पश्चिम समुद्रासी. पुनरपी जाती तयापासी तोही ठाव मागावयासी, या कारणे विप्रांसी कांक्षा न सुटे परियेसा. उबगोनी भार्गवराम देखा गेला सागरा मध्योदका, गौप्य रूपे ऐसे ऐका आणिक मागतील म्हणून. तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक, वर मागतील सकळिक नाना याती येवोनिया. विश्वव्यापक जगदीश्वर ते तो काय देऊ न शके वर, पाहुनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परियेसा. या कारणे तया स्थानी श्री गुरु होते गौप्यगुणी, शिष्या सकळासी बोलावूनी निरोप देती तीर्थयात्रे. सकळ शिष्या बोलवूनी निरोप देती नृसिंह मुनी, समर्थ तीर्थे आचरोनी यावे भेटीसी श्रीशैल्या. ऐकोनी श्री गुरुचे वचना समस्त शिष्य धरिती चरणा, कृपामूर्ती श्री गुरुराणा का उपेक्षिती आम्हासी. तुमचे दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी, आम्हे जावे कवण ठायासी. सोडोनी चरण श्री गुरूंचे समस्त तीर्थे श्री गुरुचरणी, ऐसे बोलती वेदवाणी शास्त्री ही तेचे विवरण असे स्वामी प्रख्यात. जवळी असता निधान केवी हिंडावे रानोरान, कल्पवृक्ष सांडून केवी जावे देवराया. श्री गुरु म्हणती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी, राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत. चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थे भुवनी, तेणे मनी स्थिर होऊनी मग राहावे एक स्थानी. विशेष वाक्य आमुचे एक अंगीकारणे धर्म अधिक, तीर्थे हिंडुनी सकळिक मग यावे आम्हापाशी. बहुधान्य नाम संवत्सरासी येऊनी आम्हा श्रीशैल्यासी, तेथे आमुचे भेटीसी यावे तुम्ही सकळिक हो. ऐसे परी शिष्यांसी श्री गुरु सांगती उपदेश, समस्त लागती चरणास एक शिष्या नामधारका. शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परीस, जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी. गुरूंचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी, त्याचे घर यमापुरी अखंड नरक भोगी जाणा. जावे आम्ही कवण तीर्था निरोप द्यावा गुरुनाथा, वा तुझे वाक्य दृढ चित्ता धरुनी जाऊ स्वामिया. जे जे स्थानी रूप देसी जाऊ तेथे भरवसी, तुझे वाक्याची आम्हासी सिद्धी होय स्वामिया. ऐकोनी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन, निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी. या ब्रह्मांड गोलकात तीर्थराज काशी विख्यात, तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी. भागीरथी तटकयात्रा साठी योजने पवित्रा, साठी कृच्छफळ तत्र प्रयाग गंगा द्वारी द्विगुण. यमुना नदी तटाकेसी यात्रा 20 गाव परियेसी, कृच्छ तितुकेची जाणा ऐसी एको मने अवधारा. सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरे असे चांगा, चतुर्विंशती गावे अंगा स्नान करावे तटाकी. तितुकेची कृच्छफल त्यासी यज्ञाचे फल परियेसी, ब्रह्मलोके शाश्वतेसी राहे न पितृसहित. वरुणा नदी कृशावर्ती शत्रुदू विपाशकी, ख्याती विवस्थ नदी शिरावर्ती नदी असती मनोहरा. वृद्धा नदी थोर असिक्री मधुमती येर, पायप्रपे घृवती तीर तटकयात्रा तुम्ही करा. देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक, 15 गावे तटाक तुम्ही यात्रा करावी. जितुके गाव तितके कृच्छ स्नान मात्रे पवित्र, ब्रह्महत्यादी पातके नाशक तत्र मनोभावे आचरावे. चंद्रभागा रेवतीसी शरयू नदी गोमतीसी, वेदिका नदी कौशिकेसी नित्यजला मंदाकिनी. सहस्रवक्ता नदी थोर पूर्णा पुण्या नदी येर, बहुदा नदी अरुणा थोर. 16 गावे तटाक यात्रा, जेथे नदी संगम असती तेथे स्नान पुण्य अमिती. त्रिवेळी स्नानफळे असती नदीचे संगमी स्नान करा. पुष्कर तीर्थ वैरेचोनी सान्निहिता नदी म्हणून,
नदी तीर्थ असे सगुणी गया तीर्थी स्नान करा. सेतू बंध रामेश्वरी श्रीरंग पद्मनाभसरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे बद्री तीर्थ नारायणा नदी अस्ति अतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शिरशैल्य यात्रेशी महालय तीर्थ देखा पितृप्रीती तर्पणे ऐका द्वितात्वरी कुळे निका द्विचत्वरी कुळे निका स्वर्गासी जाती भरवसी केदार तीर्थ पुष्कर तीर्थ कोटी रुद्र नर्मदा तीर्थ मातृकेश्वर कुब्जतीर्थ कोकामुखी विशेष असे प्रसाद तीर्थ विजय तीर्थ पुरी चंद्र नदी तीर्थ गोकर्ण शंखकर्ण ख्यात स्नान बरवे मनोहर अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तटिकेसी योजने 6 पर्येसी येथील रहिमा आहे ऐसी वांजपेय तितुके पुण्य अपसव्य वेळ तिन्ही तटाक यात्रा मनोमनी स्नान करिता होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय आणि कती दोन्ही तीर्थे असती प्रयाग समान असे ख्याती भीमेश्वर तीर्थ म्हणती वराजरा संगम प्रख्यात वंजरा संगम प्रख्यात कुशतर्पण तीर्थ वर्वे तटाक यात्रा 12 गावे गोदावरी समुद्र संगमे षट्त्रिंशत कृच्छफळ पूर्णा नदी तटकेसी 4 गावे आचरा हर्षी कृष्णा वेणी तीरासी 15 गावे तटाक यात्रा तुंगभद्रा तीर वरवे तटाक यात्रा 20 गावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परियेसा हरिहर क्षेत्र असे ख्याती समस्त दोष परिहरती तैसेच असे भीमरथी 10 गावे तटाक यात्रा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र वरवे पुरी गाणग असते तीर्थ तेथे चांग अष्टतीर्थ मनोहर अमर जरा संगमात कोटी तीर्थे अस्ति ख्यात वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष तेची जाणा तया अश्वत्थ सन्मुखेसी नृसिंहतीर्थ पर्येसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी तदनंतर कोटी तीर्थ विशेष पुढे रुद्रपाद तीर्थ असे चक्रतीर्थ असे एक केशवदेव नायक ते प्रत्यक्ष द्वारावती देख सन्मथ मरतीर्थ पुढे असे कल्लेश्वर देवस्थान ते असे तेथे गंधर्व भुवन ठाव असे अनुपम सिद्धभूमी गाणगापूर तेथे असे जे अनुष्ठान करती तया इष्टार्थ होय त्वरिती कल्पवृक्ष आश्रयाती कानमोही मनकामना काकिणी संगम बरवा भीमा तीर क्षेत्र नावा अनंत पुण्य स्वभावा प्रयाग समान असे देखा तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलापहारी संगमी आधी पापे जाती शतजन्मांची निवृत्ती संगम असो ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्हा त्वरिती गुरु म्हणती शिष्यांसी सिंहराशी बृहस्पती येता तीर्थे संतोषिती समस्त तीर्थी भगीरथी येऊन या ऐक्य होय कन्यागती कृष्णप्रेती त्वरित येते भगीरथी तुंगभद्रा तुळागती सुरनदी प्रवेश पर्येसा कर्काटकासी सूर्य येता मलप्रहरा कृष्णा संयुता सर्वजण स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता पर्येसी 60 जन्म विप्रवंशी उपजे नर पर्येसा तुंगभद्रा संगमी देखा त्याहुनी त्रिगुणाधिका निवृत्ती संगमी एका चतुर्गुण त्याहुनी पाताळ गंगेची स्नानी मल्लिकार्जुन दर्शने षड्गुणफल तयाहुनी पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगालये पुण्यद्विगुण समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी याची परी पुण्य असंख्य स्नान मात्रे कृतका माला नदी तिरी सर्व पाप परिहरे पयस्विनी नदी आणि भवनाशिनी अतिविशेष सर्व पापे हरती एक समुद्र स्कंध दर्शने शेषद्री क्षेत्र रंगनाथ पद्मनाभ श्रीमदनंत पूजा करून जावे त्वरित श्रीमात मल्ल क्षेत्रासी समस्त तीर्थ समान असे आणि कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थी स्नान करा पक्षतीर्थी असे बर्वे रामेश्वर धनुष्कोठी नावे कावेरी तीर्थ बर्वे रंगनाथा सन्निध पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ पर्येसी दक्षिण काशी करवीरस्थान महाबळेश्वर तीर्थ बर्वे कृष्णा उगम तेथे पहावे जेथे असे नगर बहे पुण्यक्षेत्र रामेश्वर तया सन्निध असे ठाव कोल्हाग्रामी नृसिंहदेव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष भिल्लवाडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी तोची ईश्वरी ऐक्यता वरुणा संगमी बर्वे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वरू पूजावा ऋषींचे आश्रम कृष्णातिरी असती उत्तम स्नान करिता होय ज्ञान तया सन्निध्य कृष्णे पुढे
पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमात प्रयागाहुनी पुण्य अधिक अखिल तीर्थे तया स्नानी तप करीती सकळ मुनी सिद्ध होय त्वरित ज्ञानी अनुपम क्षेत्र परियेसा असे प्रख्यात तया स्थानी अनुष्ठांतिता दिवस तेनी अखिलाभिष्ट पावोनी पावती त्वरित परमार्थी जुगालय तीर्थ बर्वे दृष्टी सपडता मुक्त व्हावे शृपालय तीर्थ बर्वे असे पुढे परियेसा विश्वामित्र ऋषी ख्याती तपछाया भगवती तेथे समस्त दोष जाती प्रहरा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेतशृंगी प्रख्यती उत्तरवाहिनी कृष्णा असे तया स्थानी स्नान करिता काशी गुणी शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे आणिकत असे तीर्थ बर्वे केदारेश्वरा ते पहावे ठापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन आणिक असे तीर्थ थोरी प्रख्यात नामे माणिकगिरी सप्तऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस वृषभ भाद्री कल्याण नगरी तीर्थे असती अपरंपारी नव्हे संसार येर झारी तया क्षेत्रा आचरावे अहो बळाचे दर्शन ठाई साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरींचे दर्शन नव्हे पुण्य जन्म मागुती समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परिकरी रसस्वला होती सरी स्नान करीती दोष होय संक्रांती कर्काटक धरुनी त्याजवे तुम्ही मास दोन्ही नदी तीरी वास करीती कोणी त्यासी नाही काही दोष नाही तयांमध्ये विशेष त्याजावे तुम्ही 3 दिवस रजस्वला नदी चुरस महानदी येणे परी भगीरथी कौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरयू परीयसी त्याजावे तुम्ही दिवस तिन्ही ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वरा 10 दिवस वापी कूट ताटकास एक रात्र वर्जावे नवे उदक जया दिवसी येता ओळखा रजस्वलेशी स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे साधारण पक्ष तुम्हासी सांगितली तीर्थे परियेसी जे जे पहाल दृष्टतीसी विधिपूर्वक आचरावे ऐकोनी श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करीती नमन गुरु निरोपकारणे म्हणून निघिसती सकळिक सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरूंसी शिष्य गेले यात्रेसी राहिले गुरु श्री गुरु गौप्य रूपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती गुरुचरित्र कामधेनू श्रोते होऊनी सावधानू जे ऐकती भक्तजनू लागताचारी पुरुषार्थ ब्रह्मरसाची गोडी सेवितो आम्ही घडोघडी जासी होय आवडी साधे त्वरित परमार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपणं नाम 15ोऽध्यायः समाप्तः. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 102. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. आज आपला अध्याय 16वा चालू आहे. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरचे साहित्य, कथा किंवा चरित्र ऐकावयास आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपले काही कमेंट्स असतील तर त्यांचेही स्वागत आहे. सुरू करूया. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विन्वी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्यांची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त तुझ करिता जाहले चेत ज्ञानज्योती उदयमज. तुझी माझा प्राणसखा एक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले. अज्ञान तिमिर उष्णांत पीडोनी आलो कष्टत सुधा मृतसागरात तुवा माते लोटिले. तुवा केले उपकारासी असंतुष्ट झालो मानसी. पुत्रपौत्री तू नांदसी धन्य नाही तुझे घरी. गुरुकृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक संदेह न करी ही भाक अष्टतैरीचे नांदसी. गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारून. श्री गुरु राहते गौप्य होन वैजनाथ सन्निधेसी.
समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले तै परियेसी होतो आपण गुरुपाशी सेवा करी अनुक्रमे संवत्सर एक स्थानी होते गौप्य श्री गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी स्नान बर्वे मनोहर असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरुते देखुनी नमन करी भक्तिभावे माथा ठेवोनी चरणावरी स्तोत्र करी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो तप करीतो बहुदिवस स्थिर नव्हे गामानस याची कारणे ज्ञानाचं न दिसे मार्ग आपणा ते ज्ञानाविणे तापसा वृथा होती सायास तुम्ही देखता मानसा हर्ष धावला अजिमज गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया तू तारक विश्वासी जगद्गुरु हो तुची होसी उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय त्वरित तेसी एकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हा सोन जाहलासी तू केवी मुनी गुरु विणे सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजले अनेक कृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण म्हणे तुझे अंतःकरण स्थिर नव्हे अद्यापि म्हणून सांगे आणि काही आपुले मनस्थिर नाही करी त्याचे बोलवाई आणि कोप करी मज येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपुनी आला तयावरी ऐकोनी तयांचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती एके ब्राह्मण आत्मघातकी तुची होसी एखादा मूर्ख आपुले घरी मळ विसर्जी देवारी आपुले अद्दष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळी का तैसे तुझे अंतःकरण आपुले नासिक छेदून पुढल्या पाते अपशकुन करून राहसी तुझी एक न विचारेसी आपुले गुण तू ते कैसे होय ज्ञान गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परियेसा आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीसी हर्षे ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू गुरु असुता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी गुरुद्रोही कवण नर त्यासी नाही इहपर ज्ञान कैसे होय पुरे तया दिवांधकासी जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्व ज्ञान होय वेदशास्त्रज्ञ सर्व होय गुरु संतुष्ट होताची संतुष्टांविना गुरुची अष्टसिद्धी आपुले वशी क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकावीन श्री गुरूंचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवी तसे कर जोडून करुणा वचने करोनिया जय जया सद्गुरु निर्गुणातु निर्विकारू ज्ञान सागर अपरांपारू उद्धारावे आपणा ते अज्ञान माया वेष्टोनी नेणे गुरु कैसा कवण सांगा स्वामी प्रकाशन ज्ञान होय आपणासी कैसा गुरु ओळखावा कोणे परी आहे सेवा प्रकाश करोनी सांगावा विद्यवंत गुरुमूर्ती जेणे माझे मन स्थिरू होऊनी ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू म्हणून चरणी लागला करुणावचने ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी सांगता ते विस्तारोनी गुरुसेवा विधान श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनकजननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु गुरु वीरींची हर जाणो स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करी भक्तीने यदर्ती कथा एक सांगू आम्ही तत्पर ऐक अधिपर्वी असे नेक गुरुसेवा भक्तिभावे द्वापारांती परियेसी विप्र एक धौम्य दृशी तिघे शिष्य होती त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद्य केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्यांचे पाहती निर्वाणवरी शिष्यांचे पाहोनिया अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण मनकामना पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पंचाळा एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्यमुनी अजी तुवा जाओ निरानी वृत्तींसी न्यावे तटाक पाणी जमवरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी तेथे नेवणी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यांसी ऐसा गुरुचा निरोप होता गेला शिष्य धावत तटाक असे पाहतात कालवा थोर वाहत असे तेथे उदक असे वाहत अतिदरारा गर्जत वृत्तभूमी उन्नत उदक ते केवी चढो पाही म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बंधू म्हणत असे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहोनिया प्रयत्न करी नाना परी काही केली न चढेवारी म्हणे देवा श्रीहरी काय करू म्हणत असे मग मनी विचार करी गुरूंचे शेतीन चढेवारी प्राण त्याजिनी निर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त निश्चय करुनी मानसी मनी ध्यायी श्री गुरूंसी म्हणे आता उपाय यासी योजनी यत्न करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी
दोन्ही हाती धरी दरडी पाय टेकी दुसरेकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन रक्षिता करणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्धे पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य सरिसे तयामध्ये शिष्य संतोषे बुडाला असे अवधारा ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह प्राणी गुरूंची वृत्ती जाहली धणी उदक पूर्ण परियेसा त्याचा गुरु धौम्यमुनी विचार करी आपुले मने दिवस गेला अस्तमानी अद्याप शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित केला आपुले वृत्तीत जाहले ऐसे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय जाहले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे उदक निमित्त कष्टत केले कोठे असे म्हणतसे ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित ऐसे शिक्य सखया म्हणतस प्रेम भावे बोलवी येणे परी करुणावचने पाचारितसे धौम्यमुनी शब्द पडे शिष्यकाने तेथून मग निघाला येवोनिया श्री गुरूंसी नमन केले भावेसी धौम्यमुनी महाहर्षी आलोंगोनी आश्वासिले वरदी दिला तये वेळी एका शिष्यास्तौन मौळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादिक व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरुचरणी भक्तिभावे करोनिया कृपामिनिधी धौम्यमुनी आपुले आश्रमाने उनी निरोप दिला संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे निरोप देऊनी शिष्य राणा गेला आपुले स्थाना आणि कदोगे शिष्य जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाणा गुरुची करी शुश्रूषा त्याचे पहावया अंतःकरणा धौम्य गुरु म्हणतसे धौम्य म्हणे शिष्यासी सांगे एकन तुझसी तुवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमोची रक्षून या वृत्तीसी आणावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जवळवरी अहोरात्र कष्ट करी शशी होता अवसरे आला आपुले गुरुपाशी सांगता जाहला श्री गुरु म्हणे व्रीही भरले राशी आता आणावे घरासी काय निरोपी म्हणतसे मग म्हणे धौम्यमुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतरांनी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा जया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र न्यावे म्हणतासी एकीकडे जुंपा रेडा आणि आपण ओढीत दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी चाळीसी भारी शिष्य गाडियासी एकीकडे रेडियासी जुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रिंसी आपण नये तया सरशी मग आपुले कंठासी बांधिता झाला जू देखा सत्राणे तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढीतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडून या रेडियासी काढले शिष्य गाडियासी ओढता आपुला गळा फासी पाडून प्राण त्यजू पाहे इतके होता निर्वाणी सन्मुख घातला धौम्यमुनी त्या शिष्याती पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्याते आलुंगोनी करुणी भाते वर दिदला अभिप्रते संपन्न होसी वेदशास्त्री वर दिदला तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण करी बहु करी परियेसा ल्यासी व्हावे बहुदाहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्यमुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे घेऊन राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरे घेऊन या राणी चारवित बहुवस क्षुधा लागता आपणासी शीघ्र आणली घरासी कोपे गुरु तयासी म्हणे छिद्र येतो शिका सूर्या जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारुनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होऊन जाणा चिंतितसे श्री गुरूंसी चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळीचा घरे चारी असते विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान रक्षी येणे परी गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवशी रक्षिणी आणि गुरेनिशी वर्तता ऐसे येरे दिवशी पुसता झाला धौम्यमुनी गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणे परी हावतसे ऐकोनी श्री गुरूंचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन व्याघ्रांपरी तेथे देखा विप्रान घरी तेथे देखा भोजन करुनी प्रतिदिवसी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणते तयासी आम्हा सोडून केवी भुक्ती भिक्षा मागुनी घरासी आणून द्यावी प्रतिदिवशी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोप येरे दिवशी गुरे घेऊन रानासी मागे भिक्षा नित्य जैसी देऊनी दिधली घरात तई घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुनी जेवी तसे
नित्य भिक्षा वेळा दोन्ही, पहिली भिक्षा देवोनी सत्नी, दुसरी आपण भिक्षुनी काळ ऐसा कंठी तसे. येणे परी किंचित काळ वर्तता चाहला महास्थूळ, एके दिवशी श्री गुरु कुपाळ पुसतसे शिष्यांते. शिष्य सांगे वृत्तांत, जेणे आपुली क्षुधा शमन, नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे. एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवसी, भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी, तया शिष्यावरी कोपोनी, म्हणे भिक्षा दोन वेळी आणून घरी देई पा. गुरु निरोप जेणे परी, दोन्ही भिक्षा आणून घरी, देता जाहला प्रति करी मनी क्लेश न करी. गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाकांत, गोवत्स होते स्तनपित देखता जाहला तयासी. स्तनपिता वासुरांसी उच्छिष्ट गळे संधीसी, वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाकांत म्हणून गेला धावत, पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीर पान करी, घेऊनी आपले उदर भरी, दोन्ही वेळ भिक्षा करी देतसे भावभक्तीने. अधिक पुष्ट जाहला त्याने, म्हणे गुरु अवलोकन, पहा हो याच लक्षण, कैसा स्थूळ होतसे. मागुनी पुसे तयासी, कवणे परिपुष्ट होसी, सांगे आपुले वृत्तांतासी, उच्छिष्ट क्षीर पान करीतो. ऐकोनी म्हणे शिष्यांसी, मतिहीन होय उच्छिष्टेसी, दोष असे बहुवसी, भिक्षू नको आजीचेनी. भिक्षू नको म्हणे गुरु, नित्य नाही तया आहारू, दुसरे दिवशी म्हणे येरू, काय करू म्हणतसे. येणे परी गुरेंसहित जात होता रानात, गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी. म्हणे बर्वे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार, पान करू धणीवर म्हणून तेथे बैसला. पाने तोडून कुसरी, तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी, तव भरले अक्षियांत. तेणे नेले नेत्रधोनी, हिंडत असे रानोवनी, गुरे न दिसते नयनी, म्हणून चिंता करीत असे. काष्ट नाही अक्षिहीन, करीत असे चिंता गोधन. गुरे पाहो जाता राना, पडिला एका आडात, पडोन या आडात चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य, बोल गुरुचा आला मज, पडिला शिष्य तया स्थानी, दिवस गेला अस्तमानी. चिंता करी धौम्य मुनी, अजून शिष्य न येची का. म्हणून गेला रानांसी, ते देखे तेथे गोधनासी, शिष्य नाही म्हणून शिकलेशी दीर्घस्वरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी, ध्वनी पडला शिष्यकानी, प्रत्युत्तरा देता क्षणी जवळी गेला कृपाळू. एकोनिया वृत्तांत, उपजे कृपा अत्यंत, अश्विनी देवा सवी म्हणत निरोप दिला तयेवेळी. निरोप देता तये क्षणी, अश्विनी देवता ध्यायमनी, दृष्टी आली दोन्ही नयनी, आला श्री गुरु सन्मुखेसी. येऊन श्री गुरूंसी नमन केले भक्तींसी, स्तुती केली बहुवसी, शिष्योत्तम तयेवेळी. संतोषोनी धौम्यमुळी, तया शिष्या आलिंगोनी, म्हणे शिष्या शिरोमणी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी. प्रसन्न होऊन शिष्यांसी, हस्तस्पर्शी मस्तकेशी, वेदशास्त्रादी तक्षणेसी, आला तया शिष्यांते. गुरु म्हणे शिष्यांसी, जावले आपुले घरासी, विवाहादी करुनी सुखेसी, नांदत ऐस म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती, शिष्य होतील तुझा अत्यंती, उंतक नाम विख्याती, शिष्य तुझा परियेसी. तोची तुझ्या दक्षिणेसी, आणील कुंडिले परियेसी, जिंकोनिया शेषाशी कीर्तिवंत होईल. जन्मे जयरायासी, तोच करील उपदेशी, मारविल समस्त सर्पांसी, याग करुनी परियेसा. तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ, उन्मे जया ते प्रेरून, समस्त सर्प मारविले. ख्याती जाहली त्रिभुवनात, तक्षक आणिला इंद्रासहित, गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. जो नर असेल गुरुदूषक, त्यासी कैसा परलोक, अंती होय कुंभीपाक, गुरुद्रोह पातक त्यासी. संतुष्ट करिता गुरुसी, कायन साधे तयासी, वेदशास्त्र तयासी, लागे क्षण न लागता. ऐसे तू जाणूनी मानसी, गुरु वृथा हिंडती अविद्येसी, जावे आपुले गुरुपाशी, तोसी तुझ सारेल सत्य. त्याचे मन संतुष्टविता, तुझ मंत्र साध्य तत्वता, मन करुनी सुनिश्चिता, त्वरित जाई म्हणतील. ऐसा श्री गुरु निरोप देता, विप्र जाहला अतिज्ञाता, चरणांवरे ठेवून या माथा, विनवी तसे तयावेळी. जय जया गुरुमूर्ती, तुझी साधन परमार्थी, माते निरोपिली प्रीती तत्वबोध कृपेने. गुरुद्रोही आपण सत्य, अपराध घडले मज बहुत, गुरूंचे दुखवली चित्त, आता केवी संतुष्टावे. सुवर्णादी लोह सकळ, भिन्न होता सांधवेळ, भिन्न होता मुक्ताफळ, केवी पुन्हा ऐक्य होय. अंतःकरण भिंद होती, प्रयास असे ऐक्य करीती, ऐसे माझे मनपतित, काय उपयोग जेवूनी. ऐसे शरीर माझे द्रोही, काय उपयोग वाचूनी पाही. जीवित्वाची वासना नाही, प्राण त्यजेन गुरुवृत्ती. ऐसे परी श्री गुरूंसी, विनवितो ब्राह्मण हर्षी,
नमुनी घेत वैराग्यासी निश्चय केला प्राणतेजो अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतःकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी कैसा कापूर राशीसी वन्नी लागता परियेसी जळोनिया जाय त्वरितेसी तैसे तयासी जाहले या कारणे पापासी अनुतप्त होता मानसिक चालन होय त्वरितेसी शतजन्मीचे पाप जाय गुरुनिर्वाणी द्विजवर निघला तेजू कलेवर ओळख होनिया जगद्गुरु पाचारिती तयावेळी बोलू मुनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करे चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्य गेली जळोनी एकचित्त करोनी मनी स्मरे आपुले गुरुचरण तयी वेळी श्री गुरूंसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुझी होसी त्रैमूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैसे या शरीरी उदय होता भास्करी अंधकार राहे कवी ऐसे परी श्री गुरूंसी स्तुती कैरी तो भक्तीची रोमांचक उठता हर्षी सदतित कंठा जाहला निर्मळ मानसी तयावेळी माथा ठेवी चरणकमळी विनवी तसे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्री गुरुमूर्ती निर्माण देखुनी अंतःकरण प्रसन्न जाहला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परिसा लागता लोहासी सुवर्ण होय बावन कसी तैसे तया द्विजवरासी ज्ञान जाहले परियेसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्री आली सकळी प्रसन्न जाहला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद जाहला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपती तयासी आमुचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपुले गुरुपासी जावो निया गुरुपासी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपुल्या गुरुपाशी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी भिल्लवाडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध्य कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी राहिले श्री गुरु भिल्लवडीसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळा अभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमथा कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने नामधारक संवादे गुरु शुश्रूण महात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 167. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.